आपण चपाती ठेवण्यासाठी ॲल्युमिनियम फॉईलचा यूज करतो, पण लाँग टर्मसाठी आपण जर ॲल्युमिनियम फॉईलचा यूज केला तर ते आपल्या हेल्थसाठी चांगलं नाही आहे. त्यामुळे कधीही तुम्ही चपाती आहे ना एका कापडामध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवा. हॉटपॉटमध्ये ठेवत असाल तर खाली एक कापड ठेवा. चपातीसुद्धा नरम राहते आणि जे पाणी आहे ते सुद्धा सुटत नाही. दुसरी टिप, तुम्ही जेव्हा इडली बनवत असता त्यावेळेला खाली कुकरमध्ये एक लिंबू ठेवत जा, जेणेकरून काळपटपणा आहे तो होत नाही आणि तसे जरी काळं पडला असेल तरी तो तुम्ही जेव्हा घासता तेव्हा पटकन निघतो. तिसरी टिप, या प्रकारे बॉटल्स आता सगळ्यांकडेच आहेत. तर या प्रकारचे जे ऑइल बॉटल्स आहेत ते दिसायला तर खूप छान दिसतात, पण ते खूप डेलिकेट आपल्याला यूज करावं लागतं. जर थोडासाही त्याला हात लागला किंवा धक्का लागला तर ते पडून फुटण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला आजकाल मेशोवरती किंवा ऑनलाईनवरती खूप सारे स्टँडसुद्धा मिळत आहेत हे ठेवण्यासाठी. ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा याप्रमाणे कुठलंही तुम्ही ऑर्गनायझर घेऊ शकता किंवा मोबाईलचे जे कवर असतं ना तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही थोडंसं डेकोरेशन करून ते ठेवू शकता. त्यामुळे काय होतं ना, हे जे बॉटल्स आहेत ते सेफ राहतात आणि फुटण्याची सुद्धा शक्यता नसते. तर माझी चौथी टिप, तुम्ही जेव्हा स्वयंपाक सर्व संपवता, चपाती वगैरे सर्व काही झाल्यानंतर तुम्ही जेव्हा किचनचा ओटा स्वच्छ करता त्यावेळेला तुम्ही जे बनवलेलं आहे लिक्विड DIY स्प्रे ते नक्की यूज करा. आणि जर तुम्ही बनवलेलं नसेल तर नक्की बनवा. तर काय होतं, त्या वासाने ना कॉक्रोचेस वगैरे येत नाही आणि तुमचा किचन ओटासुद्धा स्वच्छ राहतो. तर माझी पाचवी टिप, हे जे DIY स्प्रे आहे ते मी बनवण्यासाठी काय काय यूज केलेलं आहे आणि किती प्रमाणात ते तुमच्यासोबत शेअर करते. तर यासाठी मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी अर्धा कप इतकं विनेगर घातलेलं आहे आणि बेकिंग सोडा 1 चमचा इतका तुम्ही घालू शकता. आणि जे लिक्विड डिटर्जंट आहे कुठलंही तुम्ही यूज करू शकता, तर ते लिक्विड डिटर्जंट मी वापरलेलं आहे. तर हे सर्व मिश्रण तयार करून तुम्ही ठेवायचं आहे, जेणेकरून काय होतं ना, विनेगरमुळे तुमचे जे काही डाग वगैरे असतील किचन ओट्यावरती ते सुद्धा जातं आणि तसंच कॉक्रोचेस वगैरे, मुंग्या वगैरे काही होणार नाही त्या वासाने, ते सुद्धा येणार नाहीत. तर याप्रमाणे एक लिक्विड तुम्ही नक्की बनवून ठेवा. तर माझी 6वी टिप, या प्रकारचे डबे तुम्हाला रिलायन्समध्ये काही जरी तुम्ही रसगुल्ला, गुलाबजामुन घेतले तर मिळतात. तर माझ्याकडे या प्रकारचा एक डबा होता, तर ते मी कलर करून त्यावरती पोल्का डॉट्स दिलेले आहेत. तसंच हे साईडला जे आहे ते सुद्धा माझ्याकडे एक ग्लासचं एक कंटेनर होतं, त्यालासुद्धा मी कलर केलेला आहे ॲक्रेलिक आणि त्याच्यावरती मी पोल्का डॉट्स दिलेले आहे. आणि ते जे मी स्पून्स ठेवलेले आहेत, स्पून्स होल्डर आहे, त्याला मी जस्ट ज्यूट जे आहे त्या ज्यूटने मी त्याला थोडंसं डेकोरेटिव्ह केलेलं आहे. आणि इथं जे आहे हे ओल्ड पॅन आहे माझ्याकडं, ते ॲक्च्युली यूज होत नव्हतं, तर त्यालासुद्धा मी कलर करून त्याला थोडंसं मी डेकोरेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर याप्रमाणे तुमच्याकडं जर काही बेकार वस्तू असतील, जे काही टाकाऊपासून टिकाऊ तुम्हाला करता आलं तर ते तुम्ही नक्की करा. माझी 7वी टिप, ह्या प्रकारचे जे स्पून आहेत ना तर ते मी ॲक्च्युली या प्रकारचे ड्रॉवर दिलेले असतात, तर त्यामध्ये मी ठेवलेले नाही आहेत. त्यामध्ये मी सर्व प्रकारचे माझे जे मसाले आहेत ते अरेंज करून ठेवलेले आहेत. आणि ह्या स्पूनसाठी ना मी एक स्पून होल्डर म्हणजेच स्पून रॅक घेतलेला आहे, तर तिथे लावलेलं आहे. त्यामुळे काय होतं ना, तुम्हाला इझिली तुम्ही ते घेऊ शकता आणि ते दिसायलासुद्धा छान वाटतं. तर याप्रमाणे माझे सर्व जे स्पून्स आहेत ते मी अरेंज करून ठेवलेले आहेत. 8वी टिप, आपण जेव्हा मसाले या प्रकारच्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवतो, वरती आपण त्याच्यावरती लेबल्स तर लावतो, पण त्याची एक्सपायरी डेट आपल्याला कळत नाही. तर त्यासाठी काय करायचं, जेव्हा तुम्ही लेबल्स लावता आणि जेव्हा तुम्ही पॅकेटमधनं मसाला भरता डब्यामध्ये, त्यावेळेला त्याचे जे नाव आहे ते आणि त्याची एक्सपायरी डेट तुम्ही कट करून आतमध्ये घालायची आहे, जेणेकरून काय होतं तुम्हाला एक्सपायरी डेट त्याची कळते. तर याच प्रकारे मी सर्व जे माझे मसाले आहेत ते मी स्टोअर करून ठेवलेले आहेत. माझी 9वी टिप, जर तुम्ही कडदाणे भिजवायचं विसरलं असाल, जसं की राजमा असू दे, छोले असू दे, चणे असू दे, आणि तुम्हाला नेक्स्ट डे करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, गरम पाण्यामध्ये आहे ना ते कडदाणे भिजवून ठेवायचे. ते अगदी 4 ते 5 तासामध्ये ते भिजतात आणि तुम्ही शिजवताना यासाठी जास्ती कुकरच्या शिट्ट्यासुद्धा द्यावं लागणार नाही. माझी 10वी आणि शेवटची टिप, जेव्हा तुम्ही भेंडी फ्राय करता त्यावेळेला ते लवाळसर होऊ नये म्हणून जसं तुम्ही लिंबू टाकता त्याचप्रमाणे इथे थोडंसं तुम्ही हळद टाकायचे, जेणेकरून काय होतं, लवाळसरपणा जो आहे तो कमी होतो आणि भेंडी जी आहे ती ड्राय बनते. तर ह्या होत्या आजच्या काही टिप्स. तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.